अजून प्राथमिक चर्चेची फेरी झाली नाही आणि जागा वाटपाच्या संख्येचा प्रश्न आला कुठे? हे काहीतरी मीडियामध्ये वावड्या उठवून आपसात भांडण लावायचा विरोधकांचा प्रयत्न आहे. संजय राऊत आता बोललेले आहे की आम्ही 23 जागाच लढवू. आमचं केंद्राशी बोलणं झालेलं आहे. नाही, आता त्यांचं काय बोलणं झालं आहे हे राज्याला माहीत नाही, त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही. ते जे बोलले असतील किंवा चर्चा झाली असेल, ज्यावेळेस बैठकीमध्ये बसू त्यावेळेस आपण बोलू. इंडिया आघाडीची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये जागा वाटपासाठी जो तिढा एक समिती जी आहे ती काँग्रेसने स्थापन केलेली आहे, प्रादेशिक स्तरावरती जाऊन ते करणार आहे. नंतर जागा वाटप जे आहे ते निश्चित होणार आहे. आता समितीचा अहवाल देखील 2 दिवसानंतर येणार आहे. नाही, असं हे राज्यस्तरावरची चर्चा अद्याप आमची सुरू झालेली नाही. ती चर्चा झाल्यानंतर जो ठरेल किंवा ज्यामध्ये चर्चेमध्ये काही जागांच्या संदर्भात कमी जास्तपणा असेल ते सगळं आम्ही हायकमांडला कळवू आणि हायकमांडवर शेवट निर्णय कोण घेत असतं? अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्रीय समितीलाच आहे, हा राज्यस्तराच्या समितीला नाही आहे. त्यामुळे ह्यावर आता मला वाटतं की चर्चेची फेरी सुरू नाही आणि विनाकारांच्या वावड्या ज्या उठवल्या जातात त्यामध्ये तथ्य नाही. एक तर आत्ताचे हे त्रिपुराचं सरकार हे घाबरलेलं आहे, यांचे सगळे सर्वे यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे आता त्यांना भीती वाटायला लागल्यामुळे भीती आहे त्यांना आणि त्यामुळं ते आमच्यामध्ये डिस्प्यूट निर्माण होऊन फायदा कसा घेता येईल यामध्ये अशा ते वावड्या उठवत असतात किंवा त्या गैरसमज निर्माण करत असतात.